नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे बांगड्याचे लोणचे। तर ते कसे करायचे ते आता आपण बघूया। इथे हे 4 बांगड्यांचे छोटे तुकडे केलेले घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। थोडा लिंबू पिळायचा आहे, अर्धा पूर्ण नाही तिथे वापरायचा। आणि ते सगळ्याला व्यवस्थित त्या तुकड्यांना लागला पाहिजे म्हणून त्याला जरासे ते तुकडे आहेत ते खाली वरती करायचे। अलगद हाताने ते त्यांना लावलं गेलं पाहिजे मीठ आणि लिंबाचा रस। आणि एका भांड्यामध्ये मी 4 मिरच्या लाल भिजत घातल्या होत्या अर्धा तासापूर्वी, त्या घेतलेल्या आहेत। मीठ, आलं आणि लसूण। आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मिरची, लसणाच्या 8-10 पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा, अर्धा इंच आलं इथे छोटे तुकडे करून घातलेले आहेत। मीठ घालायचं आहे आणि हे आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि जे आपण बांगड्यांच्या तुकड्यांना मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं होतं ते आपल्याला आता हे तुकडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। गॅस मोठाच ठेवायचा, बारीक ठेवायचं नाही। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे तुकडे घालायचे आहेत आणि तरी सुद्धा आपल्याला नंतरही गॅस हा मोठाच ठेवायचा आहे। सगळे तुकडे असे ते तळून घ्यायचे आहेत। इथे मला ते 2 वेळा तळून घ्यावे लागले, कारण एका वेळेला सगळे ते तुकडे कढईमध्ये बसत नव्हते, त्यामुळे 2 वेळा थोडे थोडे करून ते तळून घेतले आहेत। आता जे मगाशी तळण्यासाठी तेल घेतलेलं होतं त्यातलंच तेल वापरायचं आहे। एका कढईमध्ये पुन्हा 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता तो आता त्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तो बारीक गॅसवरती मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे आपला बाहेर जो लोणच्याचा मसाला तयार मिळतो तो घातलेला आहे।
वरती असं तेल सुटायला लागलं की समजायचं की मसाला चांगला भाजलेला आहे। आणि तसं तेल वरती दिसायला लागलं की त्याच्यामध्ये तळून ठेवलेले जे बांगड्याचे तुकडे होते ते सगळे घालायचे आहेत। इथे मी मसाला हा कमी ठेवलेला आहे। जर तुम्हाला तो जास्त हवा असेल, म्हणजे लोणच्यामध्ये जो खार असतो तसाच आपल्याला इथे हा मसाला बनवायचा आहे, तर तो तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही मिरची, आलं, लसूण यांचं प्रमाण जास्त केलं तरी चालतं। मला तो मसाला जास्त नको होता म्हणून मी इथे फक्त एक 4 ते 5 मिरच्या, लसूण आणि आलं थोडंसं वापरलेलं आहे। त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आणि अशा रीतीने हे बांगड्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे। भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला छान लागतं। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।